आज आपण एकदम नवीन अशा विषयाकडे वळतो आहे आणि ती म्हणजेच मालवणकर गुरुजींची आर्ट गॅलरी. माझ्याशी बोलताना, माझं ऐकताना तुम्ही ह्या आर्ट गॅलरीतली चित्र बघतच आहात. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा असो की सावरकरांचं चित्र असो, असं सर्व व्यक्तिरेखा यांनी आपल्या ब्रशनी रेखाटलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयींची असो की आंबेडकरांची असो, अगदी प्रत्येक व्यक्तिरेखेत यांनी जिवंतपणा आणलेला आहे. असे हे मालवणकर गुरुजी. आणि काय असतं की काही चित्रकार, काही कलाकार हे नेहमीच अगदी अलिप्त राहतात, हे कधीच प्रकाश झोतात येत नाही. परंतु आज मी या सरांना बोलायला लावणार आहे. ऐकाच तुम्ही. हे आहेत श्यामसुंदर मालवणकर, ह्यांची ही आर्ट गॅलरी. तुम्ही सांगा तुमच्या आर्ट गॅलरी विषयी थोडं. तुमच्या आर्ट गॅलरी विषयी काय नाही, हा माझा छंद, पहिल्यापासून चित्रकलेची आवड. आणि त्या आवडीतून रिटायरमेंट नंतर 2018 नंतर मी हे काम करायला सुरुवात केलं, ज्यामध्ये पेन्सिल वर्क आहे, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर, ऑइल कलर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या, म्हणजे रिटायरमेंटनंतर माझे छंद मी पूर्ण करत आहे. दररोज आपले आठवड्यातून एक दोन चित्र काढतो आहे. खूपच चांगला छंद आहे तुमचा. एकदम म्हणजे आम्हाला इतकं आवडलं. यांनी हा जो छंद जोपासलेला आहे तो ॲटलिस्ट 50 इयर्सच्या वरच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे की रिटायर्ड झाल्यावर मी काय करावं, हा जो आपल्याला प्रश्न पडलेला असतो. तर रिटायर्ड झाल्यावर आणि थोडं संथ आयुष्य झाल्यानंतर आपण आपली कला जपायची. आणि मालवणकर गुरुजींकडनं आपण हे शिकायला पाहिजे. आणि ह्यांनी बघा किती सुंदर अशी कला जपलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी चित्र यांची, व्यक्तिरेखा असो, नैसर्गिक चित्र असो, तसंच ह्यांनी सांगितल्याप्रमाणे स्केचेस आहेत, तसे पेन्सिल स्केचेस आहेत आणि अनेक हजारो चित्र. अगदी ह्यांनी आम्हाला जे लॅमिनेट केलेली देखील चित्र दाखवलीत ना, खूप चित्र ह्यांनी गोळा करून ठेवलेली आहेत, स्वतःची सगळी चित्र जपून ठेवलेली आहे. आणि जी चित्र ह्यांना जागेअभावी फ्रेम करून लावता येत नाही, ती चित्र यांनी एका पेटीमध्ये लॅमिनेट करून ठेवलेली आहेत. असे हे मालवणकर गुरुजी. हे स्वतः एक टीचर होते एका शाळेमध्ये. ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी हा आपला जो छंद जोपासला, हा अतिशय प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे. आणि हा जो प्रेरणादायी त्यांचा प्रवास हा आपल्या सर्वांना एक प्रेरणा देऊन जावो, तसंच आपल्या आयुष्यामध्ये एक जिवंतपणा आणू शकतो. आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हा त्यांचा प्रवास शेअर करते आहे. अतिशय सुंदर सुंदर अशी चित्र. आणि तुम्ही बघाल, जिथे जागा मिळेल, ज्या कॉर्नरला जागा मिळेल, अशी व्यवस्थित सुव्यवस्थित त्यांनी ती चित्र लावलेली आहे. असं नाही की कुठेही ती चित्र अशीच ठेवल्या गेलेली आहेत. आणि मी ह्यांना एक छोटासा सल्ला दिला की गुरुजी, तुम्ही नक्कीच या चित्रांचं प्रदर्शन भरवा आणि तुम्हाला देखील आनंद मिळेल, तसाच आम्हा प्रेक्षकांना देखील आनंद मिळेल, ही सगळी तुमची चित्र पाहून, तुमची ही कला बघून. गुरुजींनी मला नक्कीच हो म्हटलं. आणि ही चित्र बघता बघता अगदी आम्ही पायऱ्यांनी वर चढलेलो होतो. वरती देखील अगदी चित्र सगळीकडे. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ॲरो दाखवून इकडे जा, तिकडे जा, असं करून छान एक आपल्याच घरात त्यांनी एक कला दालन तयार केलं. मी त्यांना म्हटलं की गुरुजी, तुम्ही
जेव्हा चित्र काढाल ना, तर काढतानाचा मला एक व्हिडिओ पाठवाल. तर ते म्हणाले की असं सांगून सवरून मला चित्र नाही काढता येत की मी आत्ता चित्र काढायला बसणार आहे. तर माझ्या डोक्यात जेव्हा येतं, माझ्या मनाला जेव्हा शांतता मिळते, त्यावेळी मी ब्रश हातात घेतो आणि चित्र काढायला सुरुवात करतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की आपलं मन, आपली बुद्धी आणि एका कलाकाराची कला, अगदी शांत चित्त, या वयात देखील त्यांचा हात कुठेही थरथरत नाही, असे हे मालवणकर गुरुजी. आणि त्यांनी आम्हाला ही भेट लक्षात राहावी म्हणून एक छानसं चित्र गिफ्ट केलं, त्यांचं रेखाटलेलं पहिलं चित्र. आणि हे चित्र देऊन त्यांनी आमचा सन्मानच केला. धन्यवाद गुरुजी.